आणि आता मराठा आरक्षणासंदर्भात आणि सर्वेक्षणासंदर्भात मोठी बातमी। मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणाला मुदतवाढ मिळणार नाही। उद्या रात्री 11:59 सॉफ्टवेअर हे बंद होणार आहे। मागासवर्ग आयोगाच्या पालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना तशा सूचना आहेत। सर्वेक्षण पूर्ण झाल्याचं प्रमाणपत्र प्रत्येक जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांनी मागासवर्ग आयोगाला पाठवणं बंधनकारक असणार आहे। अधिकचे अपडेट जाणून घेऊयात। राजू सोनावणे आपल्या सोबत आहे। राजू, अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी ही म्हणावी लागेल, कारण सर्वेक्षणाचं जे काम आहे ते आता उद्या रात्रीपर्यंतच सुरू असणार आहे। अधिकचे काय अपडेट आहेत? अगदी पाहतोय आपण मराठा आरक्षणासाठी सर्वेक्षण सुरू आहे आणि जवळपास एकदा जे आहे ती मुदत वाढवलेली होती। 2 फेब्रुवारीपर्यंत सर्वेक्षण पूर्ण करावे अशा प्रकारचे जे आहे ते आदेश दिलेले होते आणि त्याप्रमाणे उद्या रात्री 11:59 हे सॉफ्टवेअर जे आहे ते चालू राहणार आहे आणि त्यानंतर सॉफ्टवेअर बंद केलं जाईल। त्यानंतर सर्वेक्षण करता येणार नाही अशा प्रकारचं पत्र जे आहे ते मागासवर्ग आयोगाने सर्व राज्यातील जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांना दिलेलं आहे। त्यामुळे जे काही सर्वेक्षण करायचं असून उरलेलं ते उद्या रात्रीपर्यंत पूर्ण करा अशा प्रकारचं आदेश जे आहेत ते मागासवर्ग आयोगाने दिलेले आहे। खरं तर गेल्या अनेक 10 दिवसापासून हे सर्वेक्षण सुरू आहे। राज्यभरामध्ये महानगरपालिका कर्मचारी असतील किंवा महसूलचे कर्मचारी असतील यांचं जे आहे ते सर्वेक्षण सुरू आहे आणि सर्वेक्षणाची शेवटची तारीख ही उद्या आहे आणि उद्या 11:59 चालू राहणार आहे। त्यानंतर सर्वेक्षण करता येणार नाहीये। शनिवारी म्हणजेच परवा सकाळी 10 वाजता प्रत्येक महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी यांना सर्वेक्षण पूर्ण केल्याचं प्रमाणपत्र जे आहे ते मागासवर्ग आयोगाला सादर करायचं आहे। त्यामुळे हे सर्वेक्षण जे आहे ते अतिशय महत्त्वाचं मराठा आरक्षणामध्ये होतं। त्यामुळे आतापर्यंत आपण पाहिलं तर 3,14,00,000 घरांचं जे आहे ते सर्वेक्षण आतापर्यंत करण्यात आलेलं आहे आणि उद्या दिवसभरामध्ये सर्वेक्षण केल्यानंतर हा आकडा जो आहे तो वाढण्याची शक्यता आहे। मराठा आरक्षण द्यायचं असेल तर हे सर्वेक्षण होणं सगळ्यात महत्त्वाचं होतं आणि तेच सर्वेक्षण आता पूर्ण होण्याच्या दृष्टीने आपल्याला पार पडताना पाहायला मिळते। ही संपूर्णपणे डेटा जो आहे तो उद्या मागासवर्ग आयोगाकडे जाईल आणि त्यानंतर मागासवर्ग आयोग हा डेटाबेस तयार करून जे आहे ते मराठा समाजाला कशा प्रकारचं आरक्षण देता येईल या संदर्भातला अहवाल जो आहे तो राज्य सरकारला सादर करणार आहे आणि त्यानंतर राज्य सरकार या अहवालावरती निर्णय घेऊन 1 दिवसाचं विशेष अधिवेशन घेईल आणि त्यानंतर मराठा आरक्षणाचा निर्णय घेणार आहे। त्यामुळे उद्याचं हे जे काही ड्राईव्ह आहे तो संपतो आहे। त्यामुळे हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे, सर्वात महत्त्वाचं सर्वेक्षण असणार आहे आणि त्याची सांगता उद्या होताना पाहायला मिळते। त्यामुळे उद्या नेमकी किती घरांचं सर्वेक्षण पूर्ण होतंय हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे, कारण आपण पाहतोय की सर्वेक्षण असताना अनेक अडचणी सुद्धा आलेल्या होत्या। अनेकदा सॉफ्टवेअर बंद पडलेले होते, अनेक घरांमध्ये नाकारलं गेलं होतं, काही ठिकाणी घरं बंद होती। हे सगळे अडथळे पूर्ण करत उद्या हे सर्वेक्षण जे आहे ते संपणार आहे। दीपक, त्यामुळे स्वाभाविकच काय नेमकं उद्या होतं हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। राजू, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।